बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। काँग्रेस आणि आमच्यामध्ये फरक नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरू यांच्या विचारांचे आहोत, यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असा दावा शरद पवार यांनी केलेला आहे। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। शरद पवार सूचक वक्तव्य करतात। शरद पवार गटाची काँग्रेस झालीच आहे, फक्त औपचारिकता बाकी आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांच्या वक्तव्यावर दिली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची देखील काँग्रेसच झाली आहे अशी टीका देखील त्यांनी केली। शरद पवारांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांनी त्यांची स्तुती केलेली आहे। शरद पवार मूळ गांधी विचारांचे असून गांधी विचार संपवता येत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। 2024 नंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील हे तथ्य असल्याचं त्यांनी म्हटलं। शरद पवारांचा कामाचा अनुभव मोठा आहे, प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी शरद पवारांच्या मुलाखतीवर दिली आहे। पुण्यामध्ये महायुतीची बैठक पार पडली आणि या बैठकीत अजित पवारांनी बारामतीमध्ये झालेल्या मतदानाच्या कमी टक्केवारीबाबत खंत व्यक्त केली आहे। भाजपच्या चंद्रकांत पाटलांसमोर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बारामतीमध्ये मतदानाचा टक्का घसरल्यानं सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर केला जातोय। राज्यातील राजकारण गलिच्छ आणि लोकशाहीसाठी हानिकारक झालेला आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये उदासीनता असल्यानं त्याचा परिणाम मतदानाच्या टक्क्यांवर पाहायला मिळतोय असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं। शिवाजी आढळराव पाटलांसाठी शिरूरमध्ये घेतलेल्या सभेत अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय। सभेमध्ये एकामागोमाग एक भाषण सुरू असताना दादा संतापले। मला दिवसभर सभा घ्यायच्या आहेत, मी भाषण ऐकायला आलोय की भाषण करायला आलोय असा प्रश्न अजित पवार यांनी भर सभेत केला। शिखर बँक घोटाळा प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आली आहे। मात्र न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सुनावणीसाठी नकार दिल्यानं दुसऱ्या खंडपीठापुढे दाद मागण्याचे निर्देश देण्यात आलेत। लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये हेमंत गोडसेंनी छगन भुजबळांची भेट घेतली। भुजबळांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली। हेमंत गोडसेंनी भुजबळांना प्रचारात सहभागी होण्याची विनंती केली आहे। राष्ट्रवादी पक्ष हेमंत गोडसेंच्या मागे उभा राहणार, आता गोडसेंचा प्रचार वेगात होणार असं छगन भुजबळांनी म्हटलंय। जिथे मला बोलावतील तिथे मी जाईन अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। शिरूरच्या सभेत शिवाजी आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर सडकून टीका केली आहे। मतदारसंघात काम करणं आणि कामाचा अभिनय करणं यात मोठा फरक आहे। अमोल कोल्हे महागद्दार आहेत असा हल्लाबोल आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर केलाय। तर अमोल कोल्हे फक्त पोपटासारखे बोलतात, मतदारसंघात मी कामं करतो असंही आढळरावांनी म्हटलं। रोहित पवारांनी विखे पाटलांना थेट आव्हान केलंय। मी युवकांच्या प्रश्नांवर, तलाठी भरतीमध्ये घोटाळ्यावर बोलतो आणि मी त्यावरच बोलणार। तुम्ही माझ्यावर कारवाई करण्याचा इशारा देताय, मग कारवाई करून दाखवाच असा इशारा रोहित पवार यांनी विखे पाटलांना दिलाय। भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांची शहापूरमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करत कपिल पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। रॅलीमध्ये अविनाश जाधव, आठवले गटाचे पदाधिकारी आणि विश्वनाथ पाटील सहभागी झाले होते। शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांना संगमनेर येथील कार्यकर्ता बैठकीत शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। त्यामुळे वंचितला अधिक बळ मिळालंय। मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांचं टेन्शन मात्र वाढलंय। सांगलीतील प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांमध्ये सुरू झालेल्या लढाईत आपलाच गुलाल उधळला जाईल असा विश्वास ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी व्यक्त केलाय। वंचितच्या भूमिकेचा परिणाम आपल्या मतांमध्ये वाढ करणारा ठरेल असं देखील त्यांनी म्हटलं। रक्षा खडसेंच्या प्रचारार्थ गिरीश महाजन मैदानात उतरलेले आहेत। जामनेरमधून त्यांनी रक्षा खडसेंचा प्रचार सुरू केलाय। एकूण 5 लाखांनी रक्षा खडसेंचा विजय होईल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला। नामांतर वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालाय। औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावर हायकोर्टानं निकाल जाहीर केलाय। नामांतराला आव्हान देणारी याचिका फेटाळत नामांतराबाबतच्या निर्णयानं कुणाचंही नुकसान नाही असं निरीक्षण हायकोर्टानं नोंदवलंय। सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्यानं मोठा दणका दिलाय। दोघांचेही एसटी बँकेतील संचालक पद रद्द करण्यात आलेलं आहे। वार्षिक सर्वसाधारण सभेत बेकायदेशीर मंजूर केलेले पोटनियम रद्द करण्याची नामुष्की आली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात काल रात्री 10:30 वाजता गोळीबाराची घटना घडली आहे। मतदान संपताच बारामतीत झालेल्या गोळीबारानं खळबळ उडाली आहे। वारजे इथल्या रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केला। गोळीबार करून आरोपी मुंबई पुणे हायवेवरून कात्रजच्या दिशेनं पळून गेले। दरम्यान वारजे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय।
सध्या देशात निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये जोरदार प्रचार देखील सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकाच दिवसात तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये 3 जाहीर सभा घेणार आहेत. रॅली आणि रोड शोला देखील उपस्थित असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. शहरातील फ्रेझर बॉईज या हायस्कूलच्या मैदानावर सभेचं आयोजन केलंय. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. ठाकरे कोरोना काळात बिळातून बाहेर पडले नाहीत. 2.5 वर्ष बिळातून बाहेर न निघणारा मुख्यमंत्री आमच्यासारख्या वाघांना मारण्याची भाषा करतोय. आम्ही कोरोना काळात लोकांमध्ये जाऊन काम केलं, घरात घाबरून बसलो नाही, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतलाय. कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. 13 मे रोजी उद्धव ठाकरेंची मुंब्रा कळवा परिसरात सभा होणार आहे, तर 17 मे रोजी शरद पवारांची सभा होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून जोरदार वातावरण निर्मिती केली जाते. एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहेत. मात्र भुसावळमध्ये रक्षा खडसेंच्या प्रचार सभेत चंद्रकांत पाटलांनी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांची नाराजी दूर झाल्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. प्रस्थापितांच्या विरोधात गेल्या 25 वर्षांपासून मी लढा देते आहे. हा हल्ला कुणी घडवला हे जनतेला माहीत आहे. याचं रूपांतर मतपेटीत दिसेल असा विश्वास उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केलाय. संभाजीनगर जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर कालवा परिसरातील 102 गावांना पिण्यासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी सलग 2 दिवसांपासून ग्रामस्थांनी हंडा मोर्चा काढलाय. यावेळी गावांना लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. नंदुरबारमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी प्रशासनाला जाग आली असून आता खड्ड्यांची डागडुजी करण्यात येते. एअर इंडियाची 70हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत. मंगळवारी रात्री अचानक अनेक कर्मचाऱ्यांनी आजारपणाचं कारण देत रजा घेतली. त्यामुळे सेवा बाधित झाली आहे अशी माहिती एअर इंडियानं दिली. नंदुरबारमध्ये आजपासून प्रशासनानं 85 वर्षांवरील नोंदणीकृत वयोवृद्धांच्या गृहमतदान प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. यासाठी 269 दिव्यांगांनी तर 85 वर्षावरील 1154 वयोवृद्ध आज गृहमतदान करून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील 7 ते 8 आदिवासी वाड्यावरील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून देखील मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं नागरिकांनी हा निर्णय घेतलाय. मागण्या पूर्ण होईपर्यंत मतदान करणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात 371 केंद्रांवर मतदान पार पडलं. यावेळी वोटिंग मशीनची पडताळणी करून त्या मशीन अलिबागकडे रवाना करण्यात आल्या. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात मशीनची तपासणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनाकडून गृहमतदान प्रक्रिया राबवली जाते. शहरातील मोतीकारंजा भागातील 92 वर्षांच्या राधाकिसन शेवाळे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला. संभाजीनगरात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतोय. त्यातच पाणी नसल्यानं वैजापूर तालुक्यातील 5 गावांमध्ये ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. पाणी नाही तर मतदान देखील करणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. तर संतप्त झालेल्या महिलांनी हंडा मोर्चा देखील काढला. निर्यात बंदी उठवल्यानंतरही कांद्याचा वांदा सुरूच आहे. जेएनपीटी आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यानं गोंधळ उडालाय. जवळपास 400 पेक्षा जास्त कांद्याचे कंटेनर मुंबईच्या जेएनपीटीमध्ये अडकलेले आहेत. चाळीसगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्यांची आवक वाढलेली आहे. कांद्याच्या दरात गेल्या 8 दिवसानंतर प्रति क्विंटल 400 रुपयांची वाढ झाली आहे. निर्यात बंदी उठवल्यानं कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय.